वेलकम टू AV नंबर 3. तर स्पीकिंग स्किलमध्ये हे अपेक्षित आहे. आता आपण रीडिंग स्किलकडे वळूया, ज्याला आपण वाचन कौशल्य म्हणतो. त्याच्यात आपल्याला काय अपेक्षा आहे? अडॉप्ट डिफरंट रीडिंग स्ट्रॅटेजीज इन्क्लुडिंग सायलेंट रीडिंग सच ॲज स्किमिंग, स्कॅनिंग, प्रेडिक्शन, इन्फरन्सेस एटसेट्रा डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ टेक्स्ट अँड द पर्पज ऑफ रीडिंग. तर वाचन कौशल्यामध्ये त्या ठिकाणी वरवर वाचन करता आलं पाहिजे, किंवा एखादा मुद्दा शोधायचा असेल त्याला स्कॅनिंग करणं असं म्हणतात. एखाद्या पुस्तकाला वरवर चालणं त्याला स्किमिंग असं म्हणतात. एखादा मुद्दा शोधून काढायला स्कॅनिंग असं म्हणतात. आणि एखादं भाकीत असेल, एखादा संदर्भ असेल, तो आपल्याला त्या ठिकाणी त्या पाठ्यपुस्तकात सापडला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून वाचन जे आहे ते शांतपणे सायलेंट रीडिंग ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. रीड अलाउड अँड ॲप्रिशिएट द राईम स्कीम ऑफ द पोएम. तर एखादी कविता मोठ्याने वाचणं आणि त्या पद्धतीने त्याची जी राईम स्कीम आहे ती तयार करणं. रीड पेशंटली टिल द एंड ऑफ द लिटररी पीस फॉर बेटर कॉम्प्रिहेन्शन. तर एखाद्या साहित्याचा जो नमुना आहे तो समजून घेणं आणि त्या पद्धतीने अगदी शांतपणे संयमाने तो वाचणं, हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. रीड इन ऑर्डर टू फाइंड द इंटेन्शन अँड ॲटिट्यूड ऑफ द रायटर. तर वाचन या उद्देशाने झालं पाहिजे की त्या ठिकाणी वाचकाला काय म्हणायचं आहे, त्याचा उद्देश काय आहे, ते पण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आयडेंटिफाय वर्बॉसिटी, ॲम्बिग्युटी, इनकन्सिस्टन्सी, डिस्पॅरिटी इन टेक्स्ट. तर त्या पुस्तकात जी काही संदिग्धता आहे, असुसंगतपणा असेल, ज्याच्यात साधर्म्य नाही असे काही भाग असतील, ते पण समजून घेणं आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अंडरस्टँड अँड ॲप्रिशिएट यूज ऑफ लिटररी डिव्हायसेस, फिगर ऑफ स्पीच, अलंकार आणि साहित्यविषयक काही ज्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत त्या आपल्याला वाचताना कळायला पाहिजे. रिलेट अँड इव्हॅल्युएट द इन्फॉर्मेशन विथ वन्स प्रिव्हियस नॉलेज अँड डेव्हलप फर्दर इन्साईट. ॲप्रिशिएट प्रिसिजन, क्लॅरिटी अँड ट्रान्सपरन्सी इन द गिव्हन टेक्स्ट. तर पाठ्यपुस्तकातली जी अचूकता आहे, सुस्पष्टता आहे, पारदर्शकता आहे, ती समजून घेणं वाचनाच्या दरम्यान हे पण आपल्याला त्या ठिकाणी जमायला हवं. लर्न अबाउट अदर कल्चर्स अँड डेव्हलप ह्युमॅनिस्टिक अँड लिबरल माइंडसेट. तर एक मानवतावादी आणि उदार दृष्टिकोन आपल्या त्या कल्चरमधला आपण शिकून घ्यावा, ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे. ॲसर्टेन द ऑथेंटिसिटी, रिलायबिलिटी ऑफ द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आणि जी माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तिथली त्याची जी सत्यता आहे किंवा त्याची जी ऑथेंटिसिटी आहे, त्याची जी अस्सलता आहे, ती पण शोधून काढणं आपल्याला त्या वाचनातून महत्त्वाचं आहे. अंडरस्टँड द लिटरल ॲज वेल ॲज सजेस्टेड इम्प्लाइड मिनिंग. तर साहित्याचा तो विशिष्ट असा जो मिनिंग आहे तोही त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे समजून घेणं. अंडरस्टँड द इमॅजिनेटिव्ह, इन्फॉर्मेटिव्ह, नॅरेटिव्ह, ऑर्ग्युमेंटेटिव्ह, पर्सेसिव्ह अँड रिफ्लेक्टिव्ह नेचर ऑफ टेक्स्ट. तर हे सगळे जे अंग आहेत वाचनाचे ते पण त्या ठिकाणी आपण, ज्याला आपण एखाद्याचं मन वळवणं म्हणतो, एखादं चिंतन करणं म्हणतो, एखादी माहिती आहे, कल्पनाशक्तीचा विकास करून एखादी माहिती आहे, ते नेमकं कोणत्या प्रकारात मोडतं ते पण आपण वाचन करताना समजून घेणं गरजेचं आहे. डेव्हलप द हॅबिट ऑफ रिडिंग द न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, पिरियॉडिकल्स, जर्नल्स, रेफरन्स बुक्स अँड वेब ग्राफ्स फॉर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. तर विशेष करून तर वाचनाची आवड त्या ठिकाणी सवय जी आहे ती लागावी यासाठी पेपर वाचन असेल, एखादं मासिक आहे, एखादं पाक्षिक आहे, एखादं जर्नल आहे, एखादं संदर्भ पुस्तक आहे, ते पण त्या ठिकाणी आपल्याला वाचता यावं आणि त्यातली माहितीतली सत्यता जी आहे, त्याची जी ऑथेंटिसिटी आहे ती पण आपल्याला कळायला हवी, ही अपेक्षा त्या ठिकाणी वाचन कौशल्यामध्ये आहे. रीड ब्रोशर, रिव्ह्यूज अँड रिपोर्ट्स ऑन व्हेरियस इव्हेंट्स, सिच्युएशन, प्रोग्राम्स टू गेट इन्फॉर्मेशन. तर कुठलंही माहितीपत्रक वाचता यायला पाहिजे, रिपोर्ट वाचता यायला पाहिजे, एखाद्या घटनेचा साधारणतः वृत्तांत वाचता आला पाहिजे, परिस्थिती काय आहे ती समजून घ्यायला पाहिजे. रीड सो ॲज टू मेक नोट्स, समराईज अँड क्लासिफाय फॉर ओरल अँड रिटन कम्युनिकेशन. तर ओरल आणि आपलं तोंडी आणि लेखन शैलीतलं जे कम्युनिकेशन आहे ते पण त्या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे. रीड टू प्रिपेअर फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स अँड अंडरस्टँडिंग डिफरंट करिअर ऑप्शन्स. तर विविध अशा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे वाचन कौशल्य आहे ते पण आपल्याला, त्याच्यात कोणते कोणते ऑप्शन्स आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला करिअरसाठी आहे ते पण समजून घेणं वाचनाच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक आहे. रीड टू डेव्हलप वाईड व्हरायटी ऑफ डिक्शन, सिंटॅक्स अँड सिमॅन्टिक्स. तर ही लेखनशैली आहे तिच्यातले विविध प्रकार जे आहे, रचना ज्या आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. रीड अँड रिस्पॉन्ड ॲनालिटिकली ॲज अ वेल व्हर्स रीडर. आणि एक चांगला वाचक म्हणून त्या ठिकाणी त्याचं जे पृथक्करण आहे त्या वाचनाचं तेही आपल्या करता यायला हवं.
रीड अँड अंडरस्टँड द सिच्युएशन इन मॉडर्न सोसायटी अँड रिस्पॉन्ड इन आवर इन ऑन अन ॲप्रोप्रिएट मॅनर. आणि वाचन केल्यानंतर ते समजून घेणं आणि त्या आधुनिक समाजव्यवस्थेमध्ये त्याला एक रिस्पॉन्स जो आहे, त्याला एक प्रतिसाद देणं जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं आहे वाचनातून. रीड टू डिस्टिंग्विश बिटवीन फॅक्ट्स, ओपिनियन्स, इम्पॉर्टंट आयडियाज अँड सपोर्टिंग डिटेल्स. रीड एक्सटेन्सिव्हली सो ॲज टू डेव्हलप इंटरेस्ट इन डिफरंट फॉर्म्स ऑफ लिटरेचर अँड रायटिंग. आणि या पद्धतीने वाचन कौशल्य जे आहे त्यासाठी आपण साहित्याचं वाचन, लेखन हे करणं हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर असे 3 कौशल्य आपण बघितलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे लिसनिंग, श्रवण कौशल्य, ऐकणं, स्पीकिंग बोलणं, रीडिंग वाचन करणं, आणि चौथं जे आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे लिखाण काम करणं, रायटिंग स्किल ज्याला म्हणतो आपण. हे 4 स्किल अतिशय महत्त्वाचे आहे. LESRW ज्याला म्हणतो आपण, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. रिपोर्ट अँड इव्हेंट बाय युझिंग अन ॲप्रोप्रिएट फॉर्मॅट सच ॲज न्यूज ड्राफ्टिंग अँड जर्नल रायटिंग. तर एखादी घटना जी आहे, जी घटना आपण बघितलेली आहे त्या घटनेचा साधारणतः वृत्तांत, रिपोर्ट रायटिंग ज्याला म्हणतो आपण, ते जे आपल्या 10वीला होतं, तर ते रिपोर्टिंग कसं करायचं, एखादी बातमी कशी तयार करायची त्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला हे लेखन कौशल्यामध्ये अपेक्षित आहे. राईट फॉर्मल लेटर्स, ॲप्लिकेशन्स अँड ईमेल. तर ईमेल आपल्याला तयार करता आला पाहिजे. एखादं पत्र जे आहे, औपचारिक पत्र आपल्याला लिहिता आलं पाहिजे. एखाद्या अर्जाचा नमुना जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे, ही पण अपेक्षा त्या ठिकाणी आहे. अटेम्प्ट युझिंग डिफरंट स्टाईल्स ऑफ रायटिंग अँड लिटररी डिव्हायसेस. तर विविध प्रकारची लेखनशैली असेल, साहित्यविषयक जाणिवा असतील, त्या पण त्या ठिकाणी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. अटेम्प्ट क्रिएटिव्ह रायटिंग इन डिफरंट फॉर्म्स, स्टोरीज, पोएम्स, डायलॉग्स, ग्राफिक्स, जोक्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, फ्लायर्स एटसेट्रा. तर जे क्रिएटिव्ह रायटिंग असतं, जे याच्यात एक आपलं विशिष्ट पद्धतीने आपल्या कल्पनेला आपण वाव देतो, त्यामध्ये एखादी कथा असेल, एखादी कविता असेल, एखादा संवाद असेल, एखादा विशिष्ट ग्राफिक्स आहे, एखादा जोक आहे, एखादी जाहिरात आहे, एखादी विशिष्ट अशी फ्लायर्स आहेत, हे विशिष्ट पद्धतीने तयार केलेली एखाद्या प्रकारची जाहिरात, हे सुद्धा आपल्याला लिहिता आलं पाहिजे, ही अपेक्षा त्या ठिकाणी रायटिंग स्किलमध्ये आहे. राईट करेक्टली, कोहरंटली, कन्साइजली, क्लिअरली अँड कम्प्लिटली व्हाईल रिस्पॉन्डिंग टू क्वेश्चन्स, क्वेरीज, डाऊट्स एटसेट्रा. कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, चौकशी असेल, शंका असतील, त्या अतिशय सुसंगतपणे आपण मांडता याव्यात, स्पष्टपणे मांडता याव्यात, ही अपेक्षा रायटिंग स्किलमध्ये आहे. रिव्ह्यू अँड करेक्ट हीज हर ओन वर्क रेग्युलरली. तर आपलं जे काम आपण करतो आहोत त्याचा रिव्ह्यू घ्यायचा, त्याला त्या पद्धतीने त्याचं करेक्शन करणं, तेही महत्त्वाचं आहे. राईट अ कॉन्व्हर्सेशन अँड डायलॉग इंडिपेंडेंटली. अगदी स्वतंत्रपणे त्या ठिकाणी संवाद लिहिणं आणि त्या ठिकाणी संवाद कौशल्याचा वापर करणं, हे पण आपल्या लिखाणात जमलं पाहिजे. एक्सप्रेस अँड एक्सपांड वन्स ओन थॉट्स, फिलिंग्स, इमोशन्स अँड आयडियाज इन ॲप्रोप्रिएट लँग्वेज. आणि एका सुव्यवस्थित भाषेमध्ये त्या ठिकाणी आपले विचार, आपल्या भावना हे आपल्याला मांडता यायला पाहिजेत, हे पण त्या ठिकाणी अपेक्षित आहे. कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट वन्स ओन एक्सपिरियन्सेस विथ दोज ऑफ अदर्स. आणि आपले अनुभव जे आहेत त्याचा तुलना करणं, त्याच्यातला विरोधाभास जो आहे तो समजून घेणं, हे पण लेखन कौशल्यात अपेक्षित आहे. रिव्ह्यू अ बुक, फिल्म और TV प्रोग्राम, प्ले एटसेट्रा. कुठल्याही एखादं पुस्तक असेल, एखादा चित्रपट असेल, एखादा टी व्हीमधला प्रोग्राम असेल, एखादं नाटक असेल, त्याचं पुनर्परीक्षण करणं, त्याच्यावर लिहिणं, हे पण आपल्याला जमायला हवं. अटेम्प्ट युझिंग डिफरंट टेक्निक्स फॉर रायटिंग मोर इफेक्टिव्हली. आणि जास्तीत जास्त चांगले प्रयत्न अपेक्षित आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी परिणामकारक पद्धतीने आपल्याला ते लिखाणकाम जे आहे ते जमायला हवं. यूज कोटेशन्स, इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स, फ्रेजेस अँड प्रोव्हर्ब ॲप्रोप्रिएटली इन रायटिंग. आणि विविध माध्यमातून त्या ठिकाणी वाक्प्रचार असतील, त्या ठिकाणी म्हणी असतील, त्यांचा वापर त्या ठिकाणी त्या लिखाणात करणं, हे सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. राईट शॉर्ट्स रिपोर्ट्स ऑन न्यूज, इंटरव्ह्यूज, व्हिजिट्स अँड फंक्शन. तर एखादा रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी बनवता यायला पाहिजे. क्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट विथ द हेल्प ऑफ द गिव्हन क्ल्यूज. समराइज द गिव्हन टेक्स्ट. एखाद्या उत्तराचा सारांश करता आला पाहिजे, समराइज करता आला पाहिजे. प्रिपेअर अ स्क्रिप्ट ऑन व्हेरियस सिच्युएशन सच ॲज इंट्रोड्युसिंग द स्पीकर, गिव्हिंग ओट ऑफ थँक्स, एक्सप्रेसिंग कंडोलन्सेस, बिडिंग फेअरवेल, निरोप देणं असेल किंवा सांत्वन करणं असेल किंवा एखाद्याचं परिचय करून देणं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या लेखनात आवश्यक आहेत. राईट ब्लॉग्स टू रिच आउट टू द मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ब्लॉग रायटिंग जे आहे ते महत्त्वाचं आहे. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ अ पोएम. आणि कवितेचं रसग्रहण त्या ठिकाणी आपल्या करता यायला पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, हे अपेक्षित आहे. तर ह्या 3 स्किल ज्या आहेत त्या आत्तापर्यंत आपण बघितल्या. आणि आता आपण पुढच्या टॉपिककडे AV नंबर 4 कडे आपण जाऊया. इथे आपण थांबूया.